नमस्कार मित्रांनो, प्रस्तुत मालिकेत स्त्री शिक्षणाचा इतिहास म्हणजे स्त्री शिक्षणाची सुरुवात कशी झाली आहे हे आपण बघणार आहोत. काय बाई, आज आपण पाहतो पुरुष मुले शाळेत जातात, शिकतात, पुस्तके वाचू लागतात, पण मुली का जात नसेल बरे? अगं बाई, तुला माहित नाही का, स्त्रियांच्या शिक्षणाला परवानगी नाही, त्यास मान्यताही नाही. स्त्रियांचे जीवन म्हणजे चूल आणि मूल एवढ्याच चौकटीत आहे. पण बाई, आपल्याला पण शिक्षण मिळायला पाहिजे. मुलांकडे शिक्षण ही समाजप्रिय वर्तनाची विशिष्ट लोकांची समाज बदलला नाही, त्यासाठी सर्व शिक्षण हे समाजप्रिय वर्तनाची विशिष्ट लोकांची समाज बदलला नाही, त्यासाठी सर्व दिनदलितांना स्त्री व मुलींना शिक्षण मिळायलाच पाहिजे. म्हणून या क्रांती घडलीच पाहिजे. घरातील सर्व कामे आवडली बाई, आता काय करावे? सावित्री, काय करतेस? नेहमी कामातच असतेस. काय तुझ्या हातात बघू? पुस्तक काय वाटतं? तुला लिहायला वाचायला आवडतं वाटतं? हो हो, मला लिहिता वाचता यावं अशीच माझी इच्छा आहे. मी तुला लिहायला वाचायला शिकवतो. ननसाचा आईचा आईचा, इमारतीची ईड लिंबूची उकळाचा ऊसाचा. ही सर्व मूळाक्षरे लिहून काढ. हे बघा, हे सर्व मूळाक्षरे मी गिरवली आहे आणि ही माझी पाठही झाली आहे. छान छान, सुंदर, अति सुंदर. सावित्री, तुला आता वाचन सराव करायला हवा. हो हो, मी आता वाचन सराव करेन. आज मला उत्कृष्ट लिहिता येते, वाचता येते, माझे विचार स्पष्टपणे मांडता येते. पण इतर ज्या स्त्रिया आहेत त्यांना तर शिक्षणाचा गंध सुद्धा नाही. त्यांच्या मनात वाचनाबद्दल जिज्ञासा असते. ते जेव्हा वाचतील तेव्हाच माझ्या शिक्षणाला अर्थ येईल. अरे, तुम्हाला माहित आहे का? नाही, आम्हाला काही माहिती नाही. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी मुलींची शाळा सुरू करायचे ठरवले. नाही, आम्ही असं होऊ देणार नाही. मुलींची शाळा सुरणार नाही. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी मुलींची शाळा सुरू करायचे ठरवले आहे. नाही, आम्ही असं होऊ देणार नाही. मुलींची शाळा सुरू होऊ देणार नाही. बघूया आता पहिला प्रसंग. सोनाबाई, ताराबाई, हिराबाई, दादाबाई, इकडे या. आजपासून तुम्ही आणि तुमच्या मुलींनी माझ्याकडे शिक्षणाला यायचे. नाही, आम्ही येणार नाही. का पण? रीतीप्रमाणे स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये. पण स्त्री पुरुष समान असतात. जितका पुरुषांना हक्क, अभ्यासाचा हक्क राहतो, तितका स्त्रियांना का नाही? हो, पण बाई, आता मी समजलो. जसा पुरुषांना हक्क असतो तसा स्त्रियांनाही असतो.